नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अप्लाय केलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आणि राज्य शासनाच्या इतर ज्या काही घरकुल योजना आहेत या सर्व घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना 15,000 रुपयाचं वितरण हे केलेलं आहे। पहिला हप्ता सर्व लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि ज्या लाभार्थ्यांना हा हप्ता आलेला आहे 15,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत किंवा नाही हे जर तुम्हाला माहीत नसेल, तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये आलेले आहेत हे देखील कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला पैसे आलेले आहेत तर कोणत्या बँकेत आलेले आहेत आणि आलेले आहेत की नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं आहे हे संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे pmayg.nic.in असं टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट या ठिकाणी दिसणार आहे IAY। या वेबसाईटला आपल्याला टच करायचं आहे। ही वेबसाईट टच केल्याच्यानंतर आपल्याला PMAYG म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची जी अधिकृत वेबसाईट आहे ती या ठिकाणी ओपन होणार आहे। अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये हे जे उजव्या साईडचे 3 रेषा दिसत आहेत या रेषांवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे ऑप्शन ओपन होतील त्यामध्ये नंबर 2चा ऑप्शन आहे आवास सॉफ्ट। या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला टच केल्यानंतर या ठिकाणी 4-5 प्रकारचे ऑप्शन ओपन होतील। त्यानंतर 2 नंबरचं जे ऑप्शन आहे रिपोर्ट, या रिपोर्टच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे। या ठिकाणी एकदम स्क्रोल डाऊन करून खाली जायचं आहे आणि H नंबरचं फोल्डर या ठिकाणी आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स। या ठिकाणी 1 नंबर आहे बेनिफिशियरी डिटेल्स फॉर अ व्हेरिफिकेशन, याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे, नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी सुरुवातीला आपलं राज्य निवडायचं आहे। आपलं जे काही राज्य असेल, तुम्ही ज्या राज्यामधून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अप्लाय केलेलं आहे ते राज्य या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे। जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे। तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे। या ठिकाणी तुमची ग्रामपंचायत निवडल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आवास योजनेचं जे वर्ष आहे ते वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे। आपल्याला एकदम शेवटी 2024-25 हे वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे। हे निवडल्याच्यानंतर तुम्ही कोणत्या स्कीममधून अर्ज केला होता, तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कोणत्या स्कीमसाठी, आता या ठिकाणी स्कीम दिलेल्या आहेत। प्रधानमंत्री आवास योजना आहे, IAY न्यू कन्स्ट्रक्शन, ऑल सेंट्रल स्कीम्स, या प्रकारच्या ज्या काही स्कीम देण्यात आलेल्या आहेत, आदिम जमाती आवास योजना। तर ज्या योजनेमधून तुम्ही फॉर्म भरला असेल ती योजना तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतून भरला असेल तर 1 नंबरला आहे, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड विचारला जाईल। हा जो इथं कॅप्चा दिलेला आहे 56-10 याचं तुम्हाला उत्तर या टाईप कॅप्चामध्ये लिहायचं आहे। तर या ठिकाणी उत्तर लिहिल्याच्यानंतर या ठिकाणी उत्तर आपण टाकलेलं आहे। आता सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। बघा, या ठिकाणी कॅप्चाचं उत्तर दिल्याच्यानंतर अशा प्रकारे डाउनलोडचे 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ओपन होणार आहेत। ग्रीन कलरमध्ये डाउनलोड एक्सेल आणि रेड कलरमध्ये डाउनलोड PDF। तर आपल्याला डाउनलोड PDF या बटनवरती क्लिक करायचं आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर जी काही यादी आहे ती यादी आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी डाउनलोड होणार आहे। डाउनलोडचं बटन आपण क्लिक केलेलं आहे, फाईल डाउनलोड झालेली आहे। आता आपण ओपन करून बघूया। तर बघा, अशा पद्धतीनं आपली जी फाईल आहे ती PDF फाईल या ठिकाणी डाउनलोड होणार आहे। आता यामध्ये तुम्हाला काय काय सांगण्यात आलेलं आहे, काय काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊया। बघा, या ठिकाणी स्कीम देण्यात आलेली आहे। त्यानंतर तुमचं नरेगा जॉब कार्ड नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर तुमचं हाऊस स्टेटस म्हणजे तुमच्या घराचं स्टेटस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। सँक्शन
नंबर तुमचा देण्यात आलेला आहे, सँक्शन डेट देखील देण्यात आलेली आहे आणि सँक्शन अमाऊंट, तुम्हाला अमाऊंट किती सँक्शन झालेली आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला मिळालेले जे पैसे आहेत, जो हप्ता मिळाला होता 22 तारखेला जे हप्त्याचं वितरण झालं 15,000 रुपये प्रत्येक लाभार्थ्याला पाठवण्यात आलेले आहेत. अशा प्रत्येक लाभार्थ्याच्या समोर अमाऊंट देखील आलेली आहे, 15,000 रुपये आलेले आहेत. आणि ज्यांना अमाऊंट आलेले नाही त्यांच्यासमोर 0 दाखवत आहे. तर अजून प्रत्येक लाभार्थ्याला अमाऊंट ही पोहोचलेली नाही. शेवटच्या तारखेपर्यंत, या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना जी 15,000 रुपये अमाऊंट आहे ती घरकुल योजनेचा पहिला हप्ता सर्व लाभार्थ्यांना पोचणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला जरी पैसे आले नसतील तरी या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पैसे येणार आहेत आणि पुढचा हप्ता देखील तुम्हाला याच पद्धतीनं बघायचा आहे आलेला आहे किंवा नाही. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे. लास्ट अमाऊंट ट्रान्झॅक्शन देखील तुम्हाला दिसणार आहे. लास्ट अमाऊंट तुमची कधी ट्रान्सफर झालेली आहे ते देखील या ठिकाणी दाखवणार आहे. त्यानंतर इन्स्पेक्शन डेट दाखवेल आणि इन्स्पेक्टिंग ऑफिसर म्हणजे तुमचं इन्स्पेक्शन कोणी केलेलं आहे त्या ऑफिसरचं नाव देखील या ठिकाणी दिसणार आहे. अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे. मी या ठिकाणी संपूर्ण माहिती ब्लर केलेली आहे. सिक्युरिटी रिजनच्या अनुषंगानं ही माहिती मी पूर्ण या ठिकाणी ब्लर करून टाकलेली आहे. तुम्ही तुमची PDF फाईल व्यवस्थितरित्या डाउनलोड करून संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही हे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि किती तारखेला आलेले आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व घरकुल लाभार्थ्यांना. व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.